तुम्हालाही कल्पना आहे शिवसेनेचा प्रक्षोभ आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही मदत करा. आमचे सहकार्य आहे. ठीक आहे. साहेबांना सांगा. हवं तुमचं आम्हाला पोलिसांना नेहमी नक्की आहे. आमचा इतिहास आहे पोलिसांना मदत करू पहिल्यापासून आम्ही काळजी घेणार. नक्की नशिबाने आहेत, रविवार आहेत, रात्री तुम्ही आहे. त्याच्यामुळे काही अडचण नाही. आणि रविवार मुद्दा म्हणून ते करणार नाही. पहिल्यांदा आम्ही निवडतानाच रविवार शेवटच्या क्षणी आता मी थोडंसं स्पेस करतो होत नाही ना, आम्ही का बाहेर आलो अगोदरपासून आम्ही आता यांना सर्व फिल्टर करायचा विचार करू. आमची ती चर्चा चालली आहे त्यांना कशी लाईन लावायची. पण लाईन लावायला गेलो तर ते बाहेर निघून जातात. हो खासदार साहेब ठीक आहे. माध्यमातून हे आंदोलन होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलेला होता. आणि काही झालं, अटक झाली तरी आम्ही आंदोलन करणारच, सरकारला जोडे मारणार अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतलेली आहे. आणि आता एक एक करून कार्यकर्ते नेते हुतात्मा चौकात दाखल होत आहेत. उद्धव ठाकरे सुद्धा काही वेळात हुतात्मा चौकात दाखल होतील. ये कौन बोलेंगे? देवेंद्र फडणवीस कौन है? वो क्या शिवाजी महाराज के बारे में बात करेंगे? उसने क्या सम्मान किया? मूर्ति गिराई ना, यही सम्मान है। उनके राज्यपाल जो बैठे थे बीजेपी के नेता कोश्यारी, खुलेआम उनके सामने छत्रपति शिवाजी महाराज के बारे में अपशब्द बोल रहे थे, तब फडणवीस चुप रहे। उनके मंत्री पुतला गिरता है तो अच्छा हो गया, उससे अच्छा ही होगा, ये बोलने वाले मंत्री के साथ बैठते हैं देवेंद्र फडणवीस जी। क्या बोलते हैं देवेंद्र फडणवीस जी? ये तो महाराष्ट्र के विलन है, खलनायक है। फडणवीसांना छत्रपतींविषयी फक्त पुतना मावशीचं प्रेम आहे, राजकीय प्रेम आहे। त्यांना कधी शिवाजी महाराजांविषयी या राज्याच्या अस्मितेविषयी प्रेम वाटलं नाही। जेव्हा हे सत्तेत नव्हते तेव्हा त्यांना विदर्भ वेगळा करायचा होता आणि त्यासाठी ते लग्न न करण्याची त्यांची घोषणा होती। छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्र हा तोडण्यासाठी ज्यांनी लग्न न करण्याचा निर्धार केला होता ते देवेंद्र फडणवीस आम्हाला सांगतात। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आम्हाला अस्मितेविषयी सांगतात। पोलीस गुलाम आहे तो, त्यानं स्वाभिमान शिल्लक राहिलं का विचार ना। काल अंगावर गेला तो, परवा तिकडे नोटीस घेऊन गेला ना, त्याची नोटीस पण फेकून दिली त्यांनी। पोलिसांना विचारतो प्रश्न मी, हातपाय तोडा, टेबल जामीन देतो, काय कारवाई केली? दादर पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या झाडल्या, काय कारवाई केली? सचिवालयामध्ये एका मंत्र्यावर किंवा पोलीस अधिकाऱ्यावर हात उगारले, काय कारवाई केली? काय कळत नाही का गुलामीचं प्रतीक? त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षाच नाही आमच्या। पोलीस तर गुलाम झालेत आहेत। खरं तर हा स्वाभिमानाचा विषय आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे, राजकारणाचा विषय नाही। हा उभ्या महाराष्ट्रातील मराठी, अवघ्या मराठी जनांचा मनाचा विचार आहे। आम्ही तर चालणार आहोत आणि मग जाऊन आताच तेच त्यांनाच मी विचारलं की बा आता चर्चा ज्यावेळी करत होते त्यावेळी त्यांचं म्हणणं असं होतं की बा अजून वरिष्ठांबरोबर आमची चर्चा चाललेली आहे, मग सर्वांना इकडेच एकत्रित जमा व्हायला सांगितलं आणि मग वरिष्ठ त्यांचे अधिकारी जसे निर्देश देतील तसं आम्ही करू। पण आम्ही तर इकडनं चालत जाणार आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत असताना ती प्रेरणा घेऊन जी घडलेली घटना आहे, या लोकांनी जरी माफी मागितली असेल शासनाने तरी देखील या शासनाला धडा शिकवण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने उतरू, हा निर्धार आम्ही या निमित्ताने करणार आहोत। नाही, मोर्चा निघेल, निषेध केला जाईल, जोडे मारले जातील आणि आम्हाला तो लोकशाहीने दिलेला, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिलेला तो आम्हाला अधिकार आहे ना। काय जालियनवाला बाग हत्याकांड करायचं, ह्यांना का नेमकं काय करायचं बघू। पवार साहेब येतील त्यावेळेला सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी, पवार साहेब, उद्धव साहेब, नाना भाऊ पटोले सगळे येऊन त्या ठिकाणी आम्ही निषेध करणार आहे। पवार साहेब चालत जातील का गाडीत जातील? कारण एक वेगळं आता तुम्हाला थोड्या वेळाने कळेलच साहेब काय, कुणाला त्यांना काय करायचंय हे शरद पवार साहेब कधी कुणाला सांगतात का? उद्धव ठाकरेंच्या